की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला आणि एका लॉटरी लागते, आनंदाच्या गोष्टी. महापालिका निवडणुकीआधीच महायुतीत नवा रणसंग्राम सुरू झालाय. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली, मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असं म्हणत वनमंत्री गणेश नाईकांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचलंय. जेव्हा मी पालकमंत्री होते सावरांची वडील त्यावेळेला डीपीसी मध्ये असेल, वनगा सावरा आणखी कोण कोण, एकनाथ शिंदे पण ऐकला का. आता बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंदाच्या गोष्टी. पण माझं म्हणणं आहे की कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. काय गणेश नाईकांनी शिंदेंना डिवचल्यानंतर ठाकरे सेनेच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. लॉटरी नाही तर शिंदेंना मटका लागल्याचा टोला ठाकरे सेनेनं लगावलाय. गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्री पदाचा, उपमुख्यमंत्रीपदाचा, तो सांभाळला पाहिजे. नाईकांनी शिंदेंना डिवचल्यानं शिंदेंनी थेट महायुतीच्या विजयाचं क्रेडिट स्वतःकडे घेत नाईकांवर पलटवार केलाय. या राज्यामध्ये 2.5 वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं, एक टीम म्हणून काम केलं, ते राज्याला माहीत आहे. आणि त्याचमुळे या राज्यामध्ये महायुती सरकार लँडस्लाईड विक्ट्री आली आणि 232 आमदार या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी आले नव्हते. त्यामुळे कामावर या महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला मतदान केलेलं आहे. ठाण्याच्या वर्चस्वासाठी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय वैर आहे. त्याची सुरुवात आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असल्यापासून आहे. त्यामुळे शिंदेंची ठाण्यातच कोंडी करण्यासाठी गणेश नाईकांना बळ दिल्याची चर्चा रंगली. तर नाईकांनीही शिंदेंना अस्वस्थ करण्यासाठी राजकीय डाव टाकले. गणेश नाईकांनी शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार घ्यायला सुरुवात केली. एवढंच नाही तर ठाण्यात ओनली कमळ म्हणत शिंदेंना थेट आव्हान दिलंय. त्याबरोबरच शिंदेंचं नगरविकास खातं भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याची टीका केली. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये ठाण्याच्या वर्चस्वावरून खटके उडत चाललेत. महायुतीतच कुरघोडीचं राजकारण रंगल्यास आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.